मित्रांनो, भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्हाला आणि मला मिळून सांगायचं आहे की होय, हे धर्मयुद्धच आहे. आणि मग का हे धर्मयुद्ध आहे, कसं हे धर्मयुद्ध आहे आणि कशासाठी हे धर्मयुद्ध लढायचं आहे, तर या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. सध्या सर्वच पक्ष जोरकसपणे प्रचार करत असताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता हा प्रचार सभांमध्ये व्यस्त आहे आणि अशामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की ही निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध समजून लढा. मग त्यांना नक्की कुठल्या अर्थाने म्हणायचं होतं हे मला काही समजलं नाही किंवा त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. परंतु त्यात फडणवीसांना तुम्हाला आणि मला सांगायचं आहे की होय, हे धर्मयुद्धच आहे. आणि मग हे धर्मयुद्ध का आहे, तर हे धर्मयुद्ध महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आहे. मग महाराष्ट्र धर्म नक्की का वाचवायचा आहे, तर त्यासाठीचे एक 4-5 मुद्दे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. व त्यामधील पहिला मुद्दा असा की महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा प्रेरणास्थान, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय यांचा स्वार्थासाठी निवडणुकीपुरता वापर करणाऱ्या भाजपाईंना धडा शिकवायचा आहे. वारंवार छत्रपती शिवरायांचा भाजपचे नेते अवमान करतात. त्यामुळे भाजप आणि महायुतीला धर्मयुद्ध समजून आम्हाला धडा शिकवायचा आहे. छत्रपती शिवरायांचा जो पुतळा उभारला होता तो 8 महिन्यामध्ये कोसळला गेला, तर तिथं छत्रपती शिवरायांचा अवमान झाला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर जेवढा खर्च केला त्यापेक्षाही जास्त खर्च हा मोदींच्या हेलिपॅडवर करण्यात आला. परंतु पुतळ्यात हा चांगला व्हावा, टिकाऊ व्हावा यासाठी कसलाही प्रयत्न केला गेला नाही. आणि त्यामुळेच मग आम्हाला छत्रपती शिवरायांचा अवमानाचा बदला घ्यायचा आहे, महाराष्ट्र धर्म निभवायचा आहे आणि धर्मयुद्ध समजूनच मग भाजप आणि महायुतीला गाडायचं आहे. यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेलं रत्न किंवा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देश आणि जगासाठी प्रेरणास्थान आहेत. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, जो कायदा हा देशाला दिला, देशाने कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं आचरण करावं याबाबत सर्व नियम घालून दिले. त्याच बाबासाहेबांच्या नियमांना बदलण्याची मनीषा जे मनात बाळगून होते अब की बार 400 पार करून, तर त्या भाजपाईंना बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांवर प्रेम करणारे आम्ही म्हणून आम्ही हे धर्मयुद्ध समजून लढणार आहोत आणि भाजप आणि महायुतीला गाडणार आहोत. आणि मग यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले जे उद्योगधंदे आहेत, ज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस किंवा बर्ड ड्रग पार्क किंवा डायमंड बोर्स किंवा फायनान्शियल सेंटर, असे अनेक उद्योग हे महाराष्ट्राच्या बाहेर घालवले आणि महाराष्ट्राच्या युवकांना रोजीरोटीपासून दूर ठेवण्याचं पाप, षडयंत्र हे भाजपाईंनी, मोदी शहांनी दिल्लीत बसून केलेलं आहे. त्यांच्याच हातात हात घालून, सुरात सूर मिसळून ते महाराष्ट्राबाहेर जाऊ देण्याचं काम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून केलेलं आहे. आणि मग त्या सर्व युवकांची आर्त हाक म्हणून तुम्ही आणि मी, आपल्या सर्वांना ही निवडणूक धर्मयुद्ध समजूनच लढायची आहे. आणि ज्या युवकांच्या हातातील रोजगार आणि तोंडामधील घास नोकरीचा या भाजपाईंनी पळवला, त्यांना या निवडणुकीमध्ये गाडायचं आहे. यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की महाराष्ट्रामधील जो शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये, त्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्ना एवढा त्याचा तो खर्च देखील निघत नाहीये, त्याला कसलीही नुकसान भरपाई मिळत नाहीये, त्याला विमा मिळत नाहीये, त्याची कुठलीही दखल घेतल्या जात नाहीये. गुजरातचा कांदा, महाराष्ट्राचा कांदा यात भेदाभाद केला जातो. महाराष्ट्रामधील सोयाबीन उत्पादन प्रचंड प्रमाणात असताना विदेशातून सोयाबीन आयात केल्या जातं किंवा महाराष्ट्रात जे काही उत्पादन होईल त्याचं विदेशातून आयात करण्याचं काम करून मग महाराष्ट्रामधील जे उत्पादन झालेलं आहे
त्याचे भाव हे पाडल्या जातात आणि मग असं सर्व शेतकऱ्यांना हवालदिल करणाऱ्या, शेतकऱ्यांचे हाल वाढवणाऱ्या आणि अनेक शेतकरी जे या सर्व गोष्टींना कंटाळून आज आपल्यामध्ये नाही, ज्यांनी आपली जीवन यात्रा या सरकारच्या सुलतानी धोरणाविरुद्ध संपवली, तर त्यांचा देखील बदला आपल्याला या भाजप आणि महायुतीकडून घ्यायचा आहे. हे धर्मयुद्ध समजूनच लढायचं आहे आणि भाजप आणि महायुतीला काढायचं आहे. यामधील पुढील मुद्दा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये गृह मंत्रालय बुडाखाली घेऊन महाराष्ट्रामधील लेकी बाळींना सुरक्षा पुरवायच्या सोडून मग विरोधकांचे नरडे दाबणे, विरोधकांचा आवाज दाबणे, विरोधकांवर खोट्या केसेस करणे, विरोधकांच्या पाठीमागे पोलीस लावणे, दुसरे पक्ष फोडणे, त्यांना सुरक्षा पुरवणे आणि पोलीस यंत्रणेचा वापर स्वतःचे घरगडी असल्यासारखं करणं, हे सर्व धंदे ज्या देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्ष केले आणि त्याचा परिणाम म्हणून मग बदलापूरची घटना असेल, बोबदेव घाटातील घटना असेल किंवा अन्य ठिकाणच्या घटना असतील, यामुळे कुठेतरी महिला आणि मुलींमध्ये असुरक्षिततेचं प्रमाण वाढलं आणि मग ज्या महिला आणि मुलींना हे सुरक्षा देऊ शकत नाहीत त्या भाजप महायुतीला आता गाडायचं आहे, पाडायचं आहे आणि आम्हाला ही निवडणूक धर्मयुद्ध समजूनच लढायची आहे. आणि मग मित्रांनो हे सर्व लढत असताना महाराष्ट्र धर्म, मराठी बाणा आणि महाराष्ट्राची शान ही अबाधित ठेवायची आहे. कधी काळी असं म्हटलं जायचं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आज अशी अवस्था यांनी करून ठेवलेली आहे की दिल्लीच्या चरणापुढे हा महाराष्ट्र ह्या 3 जणांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी नेऊन ठेवल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. हे 3 जण तर दिल्लीचे लाचार आहेतच, परंतु मग त्यांनी महाराष्ट्राला देखील लुबाडून घेऊन जाण्यासाठी दिल्लीश्वरांना मदत केली. महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी दिल्लीश्वरांना मदत केली. महाराष्ट्राचा जो विकास दर आहे, महाराष्ट्राची जी आर्थिक प्रगती आहे ती रोखण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि मग त्यांना या सर्व पापांसाठी शिक्षा देण्याची ही वेळ आलेली आहे. आणि मग जेव्हा फडणवीस म्हणतात की धर्मयुद्ध समजून लढा, तेव्हा होय, आम्ही धर्मयुद्ध समजूनच लढत आहोत आणि हे धर्मयुद्ध हे महाराष्ट्र धर्मासाठीचं धर्मयुद्ध आहे. आणि मग इथं आम्ही छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान, येथील शेतकरी, येथील युवक, येथील महिला आणि येथील एकूणच मराठी माणूस, महाराष्ट्रीयन जनता यांच्या न्याय, हक्क आणि महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लढत आहोत. आणि होय, आम्ही धर्मयुद्ध समजूनच लढत आहोत आणि हे लढत असताना आम्ही या निवडणुकीमध्ये भाजपला पाडणार आणि गाडणार आहोत. मित्रांनो, तुम्ही देखील ही खूणगाठ मनाशी बांधली आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.